नमस्कार मंडळी, जाणीव यज्ञक्रमाच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण उन्हाळी स्पेशल भाज्या बघतो आहे, नागपुरी आणि विदर्भ स्पेशल अशा भाज्या बघतो आहे माझ्या पद्धतीने. तर उन्हाळ्यामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे भाज्या खूप कमी मिळतात आणि काहीतरी वेगवेगळेच आणि मोजकेच ऑप्शन्स असतात. त्यामुळे त्यातच ही मिळणारी ही उन्हाळ्यातली विशेष भाजी आहे, ज्याला ढेमसं असं विदर्भामध्ये म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की सांगाल. तर इकडे विदर्भ साईडला याला ढेमसं म्हणतात आणि हिंदीमध्ये पंजाबी टिंडा म्हणतात आणि इंग्लिशमध्ये बेबी पंपकिन असं म्हणतात. त्यामुळे ही अशी वेगळी भाजी आहे. पण मला इथे अजून ताजे मिळालेले नाही आहेत, ते फ्रोझनमध्ये मिळालेले आहेत आणि तेही मला एका मैत्रिणीने आवर्जून आणून दिलेले आहे दुसऱ्या ठिकाणाहून. तर त्यामुळे तिचे मी आभार मानते आणि ही अशी भाजी त्यामुळे तुम्हाला मला दाखवता आली. जेव्हा ताजे मिळतील त्यावेळेला मी तुम्हाला भरली ढेमसं पण करून दाखवेल. ती पण एकदम मस्त भन्नाट भाजी होते. तर आज बघूया आपण ही अशी भाजी कशी केली जाते नागपुरी पद्धतीने आणि खूप छान लागते. उन्हाळ्यामध्ये विशेष करून ही भाजी केली जाते विदर्भात. तर याच्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घालायचं आहे. तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल की विदर्भ स्टाईल भाजीमध्ये तेल जरा जास्तच असतं आणि तुम्ही कमी घालू शकता तुम्हाला वाटलं तर. अर्धा चमचा जिरं मोहरी घालायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये मी 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरच्या आणि थोडंसं आलं हे मी खलबत्त्यात कुटून घेतले. शक्यतो मी सगळ्या भाजींना जर आलं लसूण वगैरे काही घालायचं असेल तर मी ते शक्यतो ताजंच कुटून घेते. त्याची चव आणि त्याचा खमंगपणा भाजीला खूप मस्त येतो. त्यामुळे जेव्हा आपण पेस्ट किंवा करून ठेवतो फ्रीजला किंवा सोलून ठेवतो लसूण, तेव्हा त्याची हळूहळू चव उतरत जाते, खमंगपणा कमी होत जातो. त्यामुळे हे असं ताजंच करून मी घालते. बरेचदा काही विशेष वेळ लागत नाही. आणि हे घातलं मी आता महत्त्वाचा इन्ग्रेडियंट या भाजीतला सगळ्यात हिरो इन्ग्रेडियंट आहे तो आहे 1 टेबलस्पून इतकी खसखस अर्थात पॉपी सीड्स. या भाजीला खसखस ही नेहमी म्हणजे आवर्जून घातलीच जाते, कारण त्यामुळे या भाजीला एक वेगळं टेक्स्चर येतं आणि वेगळ्या लेवलला ही भाजी जाते आणि खूप मस्त लागते. त्यामुळे हे अजिबात स्किप करायचं नाही आहे. आणि 1/4 टीस्पून इतकं मी हिंग घातलेला आहे याच्यामध्ये आणि हे आता छान परतवून घ्यायचा हा मसाला. आपण याच्यामध्ये आता आपण घालणार आहे कांदा. हा घेतला आहे मी अर्धा कप चिरलेला कांदा घेतला आहे. एक मोठा कांदा आहे. तुमच्याकडे जर कांदे छोटे छोटे मिळत असतील तर तुम्ही 2 घाला, कारण या भाजीला कांदा पण भरपूर घातला जातो. विशेष करून उन्हाळ्यातल्या सगळ्याच भाज्यांमध्ये कांदा आवर्जून घातला जातो, कारण कांदा उन्हाळ्यामध्ये खावा, कारण तो थंडावा देतो शरीराला. त्यामुळे आणि कांद्याचा गोडूसपणा आणि असं चिरून घातलेला टेक्स्चर एकदम वेगळं येतं. त्यामुळे पेस्ट अजिबात करण्याच्या भानगडीत पडू नका. चिरूनच याच्यात कांदा घालायचा आहे आपल्याला. आपण कांदा पण आता मसाल्यांसोबत परतत राहील, त्यामुळे आता मसाले घालूया. अर्धा टीस्पून इतकी मी हळद घातलेली आहे याच्यामध्ये. अर्धा टीस्पून इतकं मी तिखट घातलेलं आहे. तिखट मी मुद्दाम कमी घातलं आहे कारण याचा तिखटपणा जास्त आहे आणि मिरची पण मी घातलेली आहे म्हणून. आता अर्धा टीस्पून इतका मी गोडा मसाला घातला आहे. तुम्हाला माहितीच आहे माझ्या भाज्यांमध्ये गोडा मसाला असतोच. आता आपण याच्यामध्ये घालूया अर्धा टीस्पून इतका आमचूर पावडर. हे पण या भाजीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. जसं पॉपी सीड्स अर्थात खसखस महत्त्वाची आहे, त्याप्रमाणे आमचूर या भाजीला घातलं जातंच. आंबटपणा खूप छान लागतो या भाजीला. आणि याच्यामध्ये मी साधारण 1 टीस्पून इतकं धणेपूड घातलेली आहे आणि अर्धा टीस्पून इतका आता मीठ घातलेलं आहे. काळं मीठ पण मी कमी घालते जरा, कारण काळ्या मिठाचा खारटपणा जरा जास्त असतो. तुम्ही जर वेगळं मीठ वापरत असाल हिमालयन किंवा इतर अजून कुठलं, तर ते तुम्ही त्याच्या खारटपणावर त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. काळं मीठ हे जरा खारट असतं, त्यामुळे ते मी कमीच घालते. आता याच्यामध्ये साधारण मी 1 ते अर्धा टीस्पून इतकं काश्मीरी लाल तिखट घातलं आहे भाजीला मस्त रंग येण्यासाठी. पण तुम्हाला हे घालायचं नसेल तर काहीच हरकत नाही आहे, किंवा घरी नसेल तुमच्या तर हे नाही घातलं तरी काही विशेष फरक पडणार नाही आहे. भाजीला रंग खूप उत्तम येतो, मस्त तर्री छान दिसते, त्यामुळे मी हे घातलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडीशी साखर घालणार, 1 छोटा चमचा. साखरेमुळे याला आंबट गोडपणाची चव मस्त बॅलन्स होणार आहे. तुम्हाला जर साखर घालायची नसेल तर तेही काही हरकत नाही आहे. तुम्हाला जर फक्त आंबटपणा भाजीला आवडत असेल तर तोही का चालणार आहे. तर अशा प्रकारे आपण हा मसाला छान थोडा शिजवून घेऊया, थोडं झाकण ठेवून 2 मिनटं वगैरे. छान तर्री सुटली आहे. मग याच्यामध्ये आपण या स्लाईस केलेले जे ढेमसं आहेत ते याच्यामध्ये घालणार आहोत आणि छान कोट करून घ्यायचे हे भाजीला. उन्हाळ्यामध्ये विदर्भामध्ये म्हणजे अगदी पाहुणे येणार असेल तर ही रस्सेदार तर्रीदार भाजी केली जाते. मस्त आंब्याचा रस, कुरडई, पापड आणि पोळी असा मस्त भन्नाट बेत असतो उन्हाळ्यामध्ये आणि सगळेजण त्याच्यावर मस्त ताव मारतात. तर अशी ही सुंदर भाजी आहे जी दुधी भोपळ्यापेक्षा थोडीशी शिजायला वेळ घेणारी आहे. थोडी चव पण याची वेगळी आहे
त्यामुळे जर तुम्ही कधीच या भाजीची चव घेतली नसेल तर आवर्जून ही भाजी एकदा करून बघा या पद्धतीने आणि याची चव घ्या. तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल आणि उन्हाळ्यात जर तुम्ही खाणार असाल तर नक्कीच एक पोळी जास्त खाल नेहमीप्रमाणे. तर अशा वेगळ्या भाज्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशा वाटतात. तर याच्यामध्ये मी आता गरम पाणी घातलं आहे शिजायला, कारण या भाजीला शिजायला थोडासा वेळ लागतो. हे बघा, ढेमचं आपण जेव्हा विकत घ्यायला जातो ना तेव्हा ते जर मोठे मोठे आपण जरा जरड घेतले तर ते शिजायला अजून जास्त वेळ लागतो. कोवळे घेतले छोटे जरा तर ते जरा लवकर शिजतात. जरड याचा अर्थ जरा कडकपणा जास्त असतो त्याचा, इतकंच. तर हे बघा, मी 15-20 मिनिटांनी जरा चेक केलं आहे भाजीला आणि मस्तपैकी तर्री सुटली आहे आणि आता ही आपली भाजी छान शिजून तयार पण आहे. तुम्ही चमच्यानीला तोडून बघू शकता, चाकूनी चमच्यानी ताटात घेऊन बघू शकता आणि मग आपण थोडीशी कोथिंबीर पेरायची आहे आणि ही भाजी मस्तपैकी सर्व करायची. गरमागरम अशी भाजी आणि पोळी, आहा, एकदम रंगत आणतात जेवणाला. तर आवर्जून या पद्धतीने तुम्ही ही भाजी करून बघाच एकदा आणि मला नक्की कळवा की कशी झालेली आहे, तुम्हाला आवडली का आणि ही रेसिपी कशी वाटली. तर ही रेसिपी आवडली असेल तर जाणीजे यज्ञकर्मच्या अशाच रेसिपीजसोबत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरायचं नाही आहे आणि सगळ्यांपर्यंत ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि कशी वाटली तर नक्की सांगा गेल्यावर. तर तोपर्यंत पुढच्या भागात आपण भेटूच. नमस्कार.